नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात कार बुडाली। कार बाहेर काढण्यासाठी जीवावर उदार होऊन तरुणाचे प्रयत्न। कारला बाहेर काढण्यासाठी 4 जणांचा जीव धोक्यात। परिसरामध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी नाशिकचा रामसेतू पूल अर्धा खचला। पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। रामसेतू पुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं। प्रत्येक पावसाळ्यात पूल पाण्याखाली। पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। नाशिकच्या सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये पावसाचं पाणी घरात। पाण्याला ड्रेनेज लाईनमध्ये योग्य उतरण न दिल्याचा आरोप। नाशिकच्या वडाळा रोड परिसरात 4 चाकी वाहनांवर झाड कोसळलं। वाहनाचं नुकसान। हिरवेनगर येथील सादिक हुसेन उद्यानातील ही घटना। इंद्रायणी नदीत वाहत जाणाऱ्या एकाला वाचवण्यात एनडीआरएफच्या टीमला यश। 4 किलोमीटरपर्यंत वाहून गेल्यानंतर या व्यक्तीला वाचवण्यात यश। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी आज अनेक भाविक आळंदीत दाखल। खडकवासला धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणातील जलसाठा तब्बल 80% झाल्याची पाटबंधारे विभागाची माहिती। पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्वत्र मुसळधार पाऊस। मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ। शहरातील भिडेपुलाच्या कठड्याला पाणी लागलं। भिडेपूल वाहतुकीसाठी याआधीच बंद। पुण्यातील पाषाण भागात झाड पडून तरुणी जखमी। तरुणीवर औंधी येथील रुग्णालयात उपचार सुरू। अग्निशमन दलाकडून झाड हटवण्याचं काम सुरू। पुण्यातील बावधन परिसरात निसर्ग सोसायटीत शिरलं पाणी। जेसीबीच्या सहाय्याने पाण्याला वाट करून दिली। मुसळधार पावसाने सकाळी सोसायटीत पाणी भरलं होतं। पुण्याच्या मुळशीतील घोटावडे फाटा ते हिंजवडी मार्गावरील शेळकेवाडीजवळ रस्ता जलमय। रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला ओढ्याचं स्वरूप। जुन्नरच्या इंगळूण ते आंबे हातवीज घाट मार्गावर दरड कोसळली। रस्त्यावर दरड कोसळल्यानं घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद। घाटमाथ्यावर असलेल्या गावांचा संपर्कही तुटला। साताऱ्यातील महाबळेश्वर तापोळा मार्गावर रस्ता खचला। रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद। बीडच्या कपिलधार धबधब्यात पडून तरुणाचा मृत्यू। ओंकार शिंदे असं मृत तरुणाचं नाव। शेवाळावरून पाय घसरून हा तरुण पाण्यात पडला। पाण्यात जोरात आपटल्याने तरुणाचा मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीच्या बोरघरजवळ पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं महामार्गावरील वाहतूक खोळंबली। मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या बाजूने सुरू। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। जगबुडीच्या पुराचं पाणी मार्केट परिसरात शिरल्याने नागरिकांची तारांबळ। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस। कांबारी नदीची पाणी पातळी वाढली। नदीत वाहून आलेली जलपाणी पुलाखाली अडकली। पाऊस वाढला तर शहराला पुराचा धोका। रायगडच्या पालीत अंबा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। उन्हेरी फाट्याजवळील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीसाठी ब्रिज पूर्णपणे बंद। रायगडच्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली। रोहा शहरातील छोट्या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात। पूल वाहतुकीसाठी बंद। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वाडा भिवंडी राज्य महामार्गावर नेहरोली गावालगत पावसामुळे रस्ता खचला। वाहतुकीला अडचण। पावसामुळे विरार वसईला जोडणाऱ्या आचोळे मुख्य रस्त्यावर 2 फूट पाणी। रुग्णवाहिका वाहनधारकांची मोठी कसरत। रात्रीपासून उघडझाप करत जोरदार पाऊस। नालासोपाऱ्यात संतोष भुवन येथे बैठक चाळीमधील रूम कोसळली। नालासोपारा पूर्वमधील भावशेतपाडा येथे ही घटना घडली। कोणीही जखमी नाही, मात्र रूमचं मोठं नुकसान। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। शहापूरमधील केटी बंधाऱ्यावरून पुराचं पाणी वाहायला सुरुवात। शाळकरी आणि अंगणवाडीतील विद्यार्थी अडकले। गोंदिया जिल्ह्यातील 6 नद्यांच्या काठावरील 87 गावांना पुराचा धोका। आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज। दमदार पावसाची प्रतीक्षा। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुसळधार पाऊस। धुवाधार पावसामुळे वाहन चालकांची कसरत। आंबोली घाट मार्गावरील कुंभेश्वर रस्त्यावर झाड कोसळलं। झाड कोसळल्यामुळे 1.5 तास वाहतूक ठप्प होती। जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1,68,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण। शेतकऱ्यांकडून सर्वाधिक कापूस आणि मका पिकाची लागवड। 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाच्या मृगसरीमुळे अमरावतीत पेरणीला सुरुवात। 2.5 लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी होणार।
अचलपूर परिसरात कपाशी लागवड सुरू. बुलढाण्यात 4 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. या पिकात सुरू केले स्प्रिंकलर. पेरणी करून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. वाशिममध्ये शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाकडे पाठ. चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल हळदीच्या पिकाकडे. यावर्षी 11,000 हेक्टर हळद लागवड होणार. 23 जूनपर्यंत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचे निर्देश. वाशिमच्या काटा ग्रामपंचायतीचा विशेष पुढाकार. रात्री 12 पर्यंत लाभार्थ्यांचे फाईल घेणं सुरू. भोर तालुक्यातील कामरेखेबा गावाच्या उपसरपंच पार्वती यादव यांचं ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण. उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप. नाशिकच्या मालेगावमध्ये गेल्या 8 दिवसांपासून अतिक्रमण विरोधी मोहीम. प्रशासनाकडून 500 पेक्षा जास्त अतिक्रमण हटवण्याला सुरुवात. यवतमाळच्या पुसद आणि उमरखेड तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याची पूर्णतः चाळण. शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिकांची असते वर्दळ. रस्त्यावरील वाहतूक मंदावली. मुंबई नाशिक महामार्गावर कार पलटली. धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली. अपघातात चालक जखमी. सिन्नर शहरातील गोजरेमळा परिसरात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू. अच्युत अरुण गोजरे असं मृत शेतकऱ्याचं नाव. शेतीची मोटार सुरू करताना ही घटना घडली. धाराशिवच्या परंडा तालुक्यात जाकी पिंपरी येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू. भैरवनाथ लांडगे असं मृत युवकाचं नाव. 22 जून रोजी त्याचा विवाह होणार होता. नाशिकच्या सठाणा मालेगाव रस्त्यावर तिहेरी अपघात. 3ही वाहनं एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील अळसुंदे ते वरकुटे शिवरस्ता सुरू करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. चिखलाने माखलेल्या अवस्थेत करमाळा तहसील कार्यालयात आंदोलन केलं. कोल्हापुरातील कागल एसटी आगाराच्या महिला वाहकांचा विनयभंग. तपासणी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याचा आरोप. कर्तव्यावर असताना गैरप्रकार झाल्याचा दावा. तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं कर्मचारी आक्रमक. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला शहरालगतच्या गावांचा विरोध. हद्दवाढ विरोधी कृती समितीची बैठक कोल्हापूरमध्ये पार पडली. हद्दवाढीचा घाट घातल्यास रस्त्यावरची तसंच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा. वसई नवघर पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट. एक गंभीर जखमी. वातानुकूलित यंत्रणेत स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज. विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या पालखीचं परभणीत आगमन. पारंपरिक पद्धतीने बैलगाडीत पालखी विराजमान. नेवासा नगरीत भव्य दिव्य पालखी सोहळ्याचं आयोजन. 35 दिंड्या आणि जवळपास 20 ते 30,000 भाविक सहभागी होणार. पुण्यातील सिंहगड भागात गोरेकर दिंडीला डोंजे गावाच्या ग्रामस्थांनी एकत्र 70 तंबू भेट म्हणून दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर डोंजे ग्रामस्थांनी तंबूंची भेट दिली. गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा 25 जून पंढरपूरकडे प्रस्थान करणार. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याला 125 वर्षांची परंपरा.